आणि या संविधान दिवसाच्या निमित्ताने नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये मोठ्या संख्येने महात्मा बाबासाहेब आंबेडकर यांना आणि मी राजरत्न विनायकराव बनसोड, रिटायर्ड ACP नागपूर. मी शाक्य संघटनेचा नागपूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे. आम्ही सर्व रिटायर्ड पोलीस अधिकारी कर्मचारी आहोत आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही या दिवशी सुद्धा 26 नोव्हेंबरला संविधान दिवसाला आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी येतो. तत्पूर्वी सर्व भारतीय जनतेला, बौद्ध समाजाला, आंबेडकरी जनतेला माझ्या संविधान दिनाच्या अनंत शुभेच्छा. आणि आजकाल जे वातावरण सुरू आहे की हिंदू राष्ट्र तयार करायचं, ॲक्च्युअलमध्ये हे बौद्ध राष्ट्र आहे आणि बौद्ध राष्ट्राच्या निर्मितीसाठी बाबासाहेबांनी अनेक प्रयत्न केले आणि आमचाही संकल्प आहे की बौद्ध राष्ट्र करावं आणि संविधानाप्रमाणे संविधानाला हात लावणार, संविधान बदलवणार असे काही लोकांनी वावड्या उठवल्या आहेत. परंतु संविधान कधी बदलू देणार नाही अशी आमची प्रतिज्ञा आहे. आम्ही कधी संविधान बदलू देणार नाही हा आमचा संकल्प आहे. जय भीम, जय भारत. संविधानाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना अधिकार मिळाला आहे आणि त्या माध्यमातून हा देश प्रगती करत आहे आणि आपण सुद्धा सेवेमध्ये असताना संविधानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनतेमध्ये सेवा केली आहे. त्याच्यातून काय सांगू? संविधानाप्रमाणे सर्व जनतेला न्याय, हक्क, स्वातंत्र्य आणि महिलांचे स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य, लेखणी स्वातंत्र्य, हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. ॲम्बलममध्ये, संविधानाच्या प्रिॲम्बलममध्ये संपूर्ण सार त्याच्यात निर्माण झालेला आहे. आम्ही नोकरीमध्ये असताना आम्ही सर्वांना सर्वधर्म समभाव म्हणून आम्ही सगळ्यांना तशी वागणूक दिली आहे आणि संविधानाप्रमाणेच आम्ही सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे कार्य केलेलं आहे. त्यांचे पार्श्व अभिवादनाच्या माध्यमातून माझं नाव आम्रपाटी विनोद बनसोड. नमो बुद्धाय, जय भीम. सर्वांना आज संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि 365 दिवस समिती हार, पुष्पहार समितीद्वारे आम्ही इथे रोज एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रोज एक पुष्पहार अर्पण करतो. आज तर त्यांच्या आज आम्ही आपल्या सकाळी 8:30 वाजता बाबासाहेबांना हार अर्पण करायला इथे जमा झालेलो आहोत. फक्त मी आज एवढंच सांगते की आपलं संविधान आहे हे आपण डॉक्टर बाबासाहेबांमुळे आम्ही इथे उभे आहोत. आम्ही त्यांच्यामुळे बोलू शकतो. स्त्रीला आधी बोलायची सुद्धा अनुमती नव्हती. मनुवाद्याच्या याच्यामुळे बाबासाहेबांनी इतकं म्हणजे मनुवाद्य जाळलं आणि आपल्याला संविधानाचे एवढे हक्क मिळाले. त्यांच्यामुळे आपण इथे उभे आहोत, आपण इथे बोलू शकतो. महिलांना तर सगळ्यात जास्त आरक्षण आहे. सगळ्यात जास्त सगळ्या मानवतेचा, माणुसकीचा आणि हक्क, समानतेचा हक्क, विषमतेचा हक्क बाबासाहेबांनी सगळ्यांना फक्त आपल्या समाजासाठी नाही तर सगळ्यांनाच सगळ्या समाजासाठी बाबासाहेबांनी खूप एकटे म्हणून झटलेले आहेत. त्यांचे ऋण आपण कधीच म्हणजे फेरू शकत नाही. मी एवढंच म्हणते की फक्त तुम्ही आपलं संविधान वाचवा. बस संविधानाचा विजय असो, संविधानाचा विजय असो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. संविधान चिराई हो. मी संजीवन वाल्दे, भारतीय बौद्ध महासभा नागपूर शहर
एक सदस्य असला या नात्याने आज 26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व विदर्भाची जनता एकोप्याने गोळा झालेली आहे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्यांची आज 22 प्रतिज्ञा शपथ घेऊन आम्ही त्यांना आजच्या दिवशी फार मोठं आम्हाला जो सहकार्य मिळालं त्या सहकार्याच्या निमित्ताने आम्ही आणि स्त्रीवर्ग जो जगत आहे, जो शिक्षित आहे आणि जो हिंदू आणि ब्राह्मण आणि जो समाज आहे त्या समाजाचा जो मोठा जो गोंधळ होत आहे, या गोंधळामध्ये ही जी प्रक्रिया सुरू आहे हा संपूर्ण राजकारणी खेळ आहे. हा राजकारणी खेळ आपल्याला काही न करता आपण बौद्ध बांधव एकोप्याने यावं. आपण कुठल्याही समाजाशी तुलना न करता, विटंबना न करता, टीका टिप्पणी न करता आपला समाज एकत्र कसा होईल या ठिकाणी जास्त आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि भारतीय घटनेचा जो संविधान आहे या संविधानाला वाचवण्याचा आमचा आणि पूर्ण देशाचा हा एकमेव अधिकार आहे की वाचलं पाहिजे, राहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जब तक सूरज चांद रहेगा, अरे जब तक सूरज चांद रहेगा, जय 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 भीम, अरे जय 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 भीम.